सुनील प्रभुजी। अध्यक्ष महोदय, भारतीय गणराज्याच्या 75व्या वर्षानिमित्त भारताच्या संविधानावरती चर्चा या ठिकाणी आपण करतोय आणि भारताच्या संविधानाच्या गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाली संबंधी या संविधानाचं अभिनंदन देखील या प्रस्तावाच्या द्वारे आपण या ठिकाणी करतो। माझ्या दृष्टीने या सदनामध्ये भारतीय गणराज्याच्या 75व्या वर्धापनानिमित्त या संविधानावरती आपण चर्चा करतो। या चर्चेमध्ये या सभागृहाचा सदस्य म्हणून भाग घेण्याची जी संधी मला मिळाली, तुम्ही ऐकताय ना, मला तुम्हाला ऐकावं म्हणून बोलायचं आहे। अदृश्य आहेत ते, बोला। अध्यक्ष महोदय, मला संरक्षण मी संविधानावर बोलतोय, त्यामुळे मला डिस्टर्ब करू नका सांगा म्हणून म्हटलं बोला प्रभूजी। हे बघा, मंत्री महोदय शंभूराजे बोलू द्या। बोला। तुमच्या नेत्यांचं तरी ऐका, ते काय सांगतात, डिस्टर्ब करू नका, ते तरी ऐका। अध्यक्ष महोदय, या सदनाचा सदस्य म्हणून या चर्चेमध्ये भाग घेत असताना मला खरोखर याचा स्वतःहून अभिमान आहे आणि माझ्या मतदारांनी या घटनेनुसार मतदानाचा अधिकार जो त्यांना मिळाला, त्या अधिकारानुसार मला तिसऱ्यांदा या विधानसभेमध्ये आमदार म्हणून, त्यांचा प्रतिनिधी म्हणून पाठवलं आणि म्हणूनच या महत्त्वाच्या विषयावरती मी या सदनामध्ये उभं राहून मी चर्चा करतोय। आणि त्यामुळे ते संविधान आणि माझे मतदार या दोघांच्याही कृपेमुळे आज मी या सभागृहात आहे असं मी म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। अध्यक्ष महोदय, या संविधानाने आपल्याला राष्ट्राचे मूलभूत अधिष्ठान दिले। 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान लागू झाले आणि भारताने आपले प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून ओळख या संपूर्ण जगामध्ये निर्माण केली। अध्यक्ष महोदय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान निर्मिती समितीने संविधान तयार केले आणि या संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही मूल्य दिली। आणि त्याचबरोबर त्या संविधानाचं महत्त्व काय असेल तर संविधान हे केवळ कायद्याचा संच नाही, तर ते आपल्याला लोकशाहीचे प्राण आहेत। प्रत्येक भारतीयाला समान हक्क आणि संधी प्रदान करते व आपल्या आपल्या देशातील विविधतेवर एकतेचा आत्मा या संविधानाने आपल्याला घालून दिलेला आहे। संविधान आपल्याला धर्म, जात, लिंग किंवा आर्थिक स्थितीच्या भेदभावाशिवाय न्याय आणि हक्क सुनिश्चित करते, हे संविधानाचं महत्त्व। अध्यक्ष महोदय, या संविधानाने सार्वभौम म्हणजे आपले राष्ट्र परिपूर्ण सार्वभौम आहे आणि इथला प्रत्येक नागरिक स्वतंत्र आहे। लोकशाही, संविधानाने आपल्याला लोकशाही शासन व्यवस्था दिली आहे जिथे प्रत्येक नागरिकाला मतदान हक्क आहे आणि न्याय, स्वातंत्र्य आणि समानता हे मूल्य केवळ कागदावर नाही तर आपल्या राष्ट्रीय जीवनात पाळले पाहिजे, हे देखील संविधान आपल्याला शिकवतं। अध्यक्ष महोदय, आपली जबाबदारी काय तर संविधानाने आपल्याला हक्क दिलेत, परंतु त्याचबरोबर काही जबाबदाऱ्या देखील दिल्या आहेत व आपल्याला संविधानाचा आदर करायला हवा, कायद्याचे पालन करायला हवे आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी आपण सगळ्यांनी मिळून योगदान करायला हवे, ही आपली जबाबदारी आहे। आज भारतीय गणराज्याच्या 75व्या वर्षानिमित्त आपण या संविधानाने दिलेल्या मूल्याचे पालन करण्याचे दृढ संकल्प करूया आणि विविधता, सहिष्णुता आणि एकता याची जपणूक करून आपण भारताला प्रगतशील आणि समृद्ध राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करूया, हेच या चर्चेच्या अंती
आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला सांगायचं. अध्यक्ष महोदय, हे सगळं सांगत असताना सध्याचं शासन आणि संविधान याबद्दल जर आपण विचार केला तर अनेक गोष्टी या आपल्या समोर येतात. आजच्या घडीला आपण भारताच्या लोकशाही व्यवस्थेच्या संविधानाच्या अंमलबजावणीचा आणि सध्याच्या शासनाच्या कार्यपद्धतीच्या टीकात्मक आढावा घेण्यासाठी एकत्र आलो आहोत. आणि त्यामुळे या संविधानावरती चर्चा करत असताना या राज्यात, या देशात ज्या काही गोष्टी घडत असतील त्या संविधानाच्या विरोधात कशा आहेत त्याची देखील उदाहरणं या चर्चेमध्ये या सभागृहात देणं हे तितकंच महत्वाचं आहे. आपल्या संविधानाने देशाला एक सशक्त लोकशाही प्रणाली दिली आहे. त्या प्रत्येक नागरिकाला हक्क, कर्तव्य आणि समानतेची हमी देण्यात आलेली आहे. धर्मनिरपेक्षता, संघ राज्यातील रचना, स्वातंत्र्य आणि न्याय हे मूल्य आपल्याला या ठिकाणी प्रगतीचा मार्ग दाखवते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सध्याच्या शासनाची सकारात्मक बाजू या ठिकाणी देखील सांगणं आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा वापर, कल्याणकारी योजना, ग्लोबल नेतृत्व, तथापि हे सगळं जरी असलं तरी काही चिंतेचे मुद्दे सध्याच्या राजकारणामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला जाणवतात. संविधानाचं उल्लंघन, लोकशाही संस्थांवरती दबाव, मानवी हक्काचं उल्लंघन, समाजातील विषमता आणि त्याचे विविध परिणाम, त्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर खरोखरच या संविधानाला धरून हा राज्यकारभार आपण गेले 75 वर्ष करतोय का, हे अनेक उदाहरणे याच्यामध्ये. अध्यक्ष महोदय, या संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. लोकशाहीमध्ये मतदानाला फार मोठं लोकशाहीतला उत्सव असं मानतो. परंतु अलीकडच्या काळामध्ये ईव्हीएम मशीन वापरून ज्या पद्धतीने ईव्हीएम बद्दल साशंकता लोकांच्या मनामध्ये आहे त्याबद्दल देखील या चर्चेमध्ये विचार करणं आवश्यक आहे. संविधानाने दिला मतदानाचा अधिकार. मी काय म्हणतो, मी टीका नाही करत आहे, ऐका तर माझं, ऐका. आपण असं अरे लगेच कसं म्हणता, मी माझा विचार पण नाही पूर्ण केला. अध्यक्ष महोदय, या चर्चेवरती बोलत असताना मला एवढंच गोष्ट सांगायचं आहे की इलॉन मस्क हे एक प्रसिद्ध उद्योगपती, संशोधक, तंत्रज्ञान, उद्योजक आहे. इलॉन मस्क हे सध्या काळातील सर्वाधिक प्रभावशाली व्यावसायिकापैकी एक आहेत. त्यांच्या संकल्पनेमुळे तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या अनेक क्षेत्रामध्ये मोठे बदल घडलेले आहेत. टेल्सा आणि सोसायटीचे सीईओ इलॉन मस्क यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ईव्हीएम संदर्भात वक्तव्य करत त्यांना हटवण्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणं असं आहे की ईव्हीएम मशीन हॅक होण्याचा धोका कमी असला तरी अजूनही खूप जास्त आहे. मस्क यांनी हे विधान अमेरिकेच्या प्युर्टो रिको मध्ये आढळलेल्या ईव्हीएमच्या तांत्रिक त्रुटीवर प्रतिक्रिया देताना असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे या विधानानंतर भारतात राजकीय खळबळ उडाली आणि त्यानंतर अनेक प्रश्नचिन्ह या ईव्हीएम मशीनवरती निर्माण झाली. मस्क यांनी उत्तर देताना कुठलीही गोष्ट हॅक होऊ शकते असे म्हटलं. त्यामुळे वाद अधिकच तीव्र झाला. ही चर्चा भारतातील निवडणूक प्रक्रियेतील विश्वासार्हतेच्या मुद्द्यावर केंद्रित झाली आणि इलॉन मस्क यांनी इलेक्ट्रॉनिक यंत्र ईव्हीएम काढून टाकण्याची मागणी केली आहे. कारण त्यांना असं वाटतं की मानव किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा AI हस्तक्षेपामुळे हॅकिंगचा धोका कमी असला तरी महत्वाचा आहे. मस्क यांना या विधानावर वेगवेगळ्या स्तरातून चर्चा होत असून ईव्हीएम हटवणे ही पारदर्शकतेसाठी चांगली कल्पना आहे. अध्यक्ष महोदय, जेव्हा आपण संविधानावरती चर्चा करतो तेव्हा एवढा मोठा तंत्रज्ञ, एवढा मोठा उद्योगपती एखाद्या सिस्टीमवरती जेव्हा संशय घेतो त्यावेळी या सिस्टीम बद्दल देखील विचार करणं गरजेचं आहे. आणि अध्यक्ष महोदय, भविष्यकाळात हा विचार होणं गरजेचं आहे. आणि म्हणून संविधानाच्या 75व्या वर्षानिमित्त आपण ही चर्चा करत असताना या गोष्टीचा देखील विचार भविष्यकाळात करणं आवश्यक आहे. आणि म्हणून हा मुद्दा मी या ठिकाणी उपस्थित केला आहे. अध्यक्ष महोदय, अलीकडच्या काळामध्ये आपल्याकडे एक गोष्ट सतत सातत्याने बोलली जाते. एक गोष्ट अशी आहे की अर्बन नक्षलवाद, देशद्रोही, म्हणजे सत्ताधारी पक्षांनी त्यांचे विचार ज्यांना पटत नाही, त्यांचे विचार सत्ता पक्षाच्या विरोधात आहे, त्यांना अर्बन नक्षलवादी करायचं, देशद्रोही करायचं आणि तुरुंगात टाकायचं, असे अनेक प्रकार घडले. आणि म्हणून या संविधानावरती चर्चा करत असताना हे संविधान खऱ्या अर्थाने प्रत्येक मानवाला न्याय मिळवून देण्यासाठी आहे. आणि सध्याच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने अशा पद्धतीने दबाव आणून अर्बन नक्षलवादी किंवा देशद्रोही म्हणून ज्यांना या ठिकाणी आपल्याला तुरुंगात टाकलं गेलंय, त्यांच्यावरती जो अन्याय झालाय त्याबद्दल देखील विचार करणं तितकंच महत्वाचं आहे. भीमा कोरेगाव प्रकरण ऐका, मी बोलतो ना, ऐका.
तुम्ही तुमच्या भाषणात बोला, अरे तुमच्या भाषणात बोला ना, मला काय डिस्टर्ब करताय? हा बोला सुनील बोल. सुनीलजी. अध्यक्ष महोदय, भीमा कोरेगाव प्रकरणात हिंसाचाराशी संबंधित असलेल्या 16 व्यक्तींना अटक करण्यात आली. त्या व्यक्तीवर माओवादी संबंध आणि एल्गार परिषदेच्या सभेला निधी पुरवण्याचा आरोप केला, त्यामुळे हिंसाचार झाला असा दावा केला गेला. निर्दोष मुक्तता दोषसिद्धीबाबत आतापर्यंत 5 आरोपींना जामीन मिळाला. काही उल्लेखनीय जामीन आदेश खालीलप्रमाणे आहे. सुधा भारद्वाज. कोण आहेत अध्यक्ष महोदय? सुधा भारद्वाज. सुधा भारद्वाज या एका भारतीय वकील, मानवाधिकार कार्यकर्त्या आणि ट्रेड युनियनिस्ट असा त्यांचा पेशा आहे. त्या विशेषतः छत्तीसगडमध्ये मजुरांचा आणि आदिवासींच्या हकासाठी काम करतात. कोरेगाव भीमा प्रकरणात त्यांच्यावर माओवादी संबंधीचा आरोप झाला, पण त्यांना 30 नोव्हेंबर 2021 रोजी बॉम्बे उच्च न्यायालयाने डिफॉल्ट जामीन मंजूर केला. अध्यक्ष महोदय, याच प्रकरणामध्ये आनंद तेलंतुबे एक प्रसिद्ध लेखक, अभियंता, नागरिक हक्क कार्यकर्ता, दलित हक्क आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर लिहितात आणि बोलतात. कोरेगाव भीमा प्रकरणात त्यांच्यावरती माओवादी संबंधीचा आरोप करून 18 नोव्हेंबर 2022 रोजी बॉम्बे उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. वरवर राव साहेब कोण आहे ते? एक तेलुगू कवी, लेखक, नक्षलवादी विचाराशी संबंधित कार्यकर्ते. त्यांनी सामाजिक न्यायाविरुद्ध अनेक कविता आणि लेख लिहिले. कोरेगाव भीमा प्रकरणात अटक झाल्यानंतर त्यांना आरोग्याच्या कारणास्तव 10 ऑक्टोबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. गौतम नवलखा एक पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते. ते प्रामुख्याने काश्मीर आणि माओवादी चळवळीतील संबंधित मानवाधिकार मुद्द्यावर काम करतात. कोरेगाव भीमा प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 10 नोव्हेंबर रोजी जामीन मंजूर केला आणि त्यांच्या घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं. अध्यक्ष महोदय, मी काय म्हणतोय की सबळ पुरावे नाहीत म्हणून त्यांना जामीन मंजूर झाला आणि अघोषित आणीबाणी म्हणून केवळ यांच्यावरती आरोप केले गेले आणि यांना आतमध्ये टाकले. आज सबळ पुरावे नाही म्हणून जामीन या ठिकाणी त्यांच्यावरती झाले, पण 3-3 वर्ष यांना तुरुंगात राहावं लागलं. हे खऱ्या अर्थाने संविधानाचा आधार घेऊन लोकशाही मार्गाने यांच्यावरती झालेला अन्याय नाही का, हा खरा प्रश्न आहे आणि याचा देखील विचार होणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, त्या सगळ्या गोष्टी बोलत असताना आज आपल्याला या अनुसूचित 10 बद्दल आपण जर या ठिकाणी बोलायला गेलो तर परिषद घटनेचा 3 मध्ये 2003 मध्ये 91व्या राज्यघटना दुरुस्तीचे 10व्या अनुसूचीमध्ये सुधारणा करून राजकीय पक्षातून 1/3 सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांना सूट देण्यात आली व परिच्छेद 4 नुसार कोणत्याही पक्षाचे 2/3 आमदार किंवा खासदार दुसऱ्या पक्षात जात असतील तर त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या 10 अनुसूचीतील 6व्या परिच्छेदातील तरतुदीनुसार लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवण्याचा किंवा त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याचा सभागृह अध्यक्षाचा निर्णय अंतिम असतो आणि 7व्या परिच्छेदात म्हटले आहे की न्यायालय त्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करू शकत नाही. पण 1991 साली सर्वोच्च न्यायालयाने 10व्या अनुसूचीला वैध ठरवत 7वा परिच्छेद घटनाबाह्य आहे असे म्हटले आहे व न्यायालयात सभागृह अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात दाद मागता येते आणि न्यायालयात तो निर्णय बदलूही शकतो. अध्यक्ष महोदय, सन 2003 मध्ये संसदेला 91वी घटना दुरुस्ती करावी लागली व त्यामध्ये केवळ वैयक्तिक नव्हे तर सामूहिक पक्षातील घटनाबाह्य करण्यात आलं. हे देखील या ठिकाणी आपल्याला नमूद करणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, या घटनेवरती चर्चा करत असताना सर्वोच्च न्यायालयातील वरून नमूद विचारात घेता सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत केलेल्या 2.5 वर्षात कोणताही निर्णय या ठिकाणी दिला नाही आणि प्रलंबित निर्णय ठेवला असे कधी होत नाही, परंतु या देशामध्ये होत आहे ही दुर्दैवाची बाब आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो. 16 आमदारांना अपात्र केले असते तर आज राज्याचे चित्र बदलले असते. खऱ्या अर्थाने संविधानाने पालन देखील महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळाला नाही याचा देखील उल्लेख या ठिकाणी होणं महत्वाचं आहे. अध्यक्ष महोदय, हे सगळं बोलत असताना अध्यक्ष महोदय, एक गोष्ट महत्वाची आहे की घटना दुरुस्तीबद्दल अनेक वेळा या ठिकाणी सदनामध्ये चर्चा झाल्या. घटना दुरुस्तीबद्दल अनेक वेळा आपण सदनामध्ये वेगवेगळ्या विषयावरती आपलं मत मांडलं, परंतु अध्यक्ष महोदय, घटना दुरुस्ती या देशामध्ये अनेक वेळा झाली. अध्यक्ष महोदय, हे सगळं सांगत असताना एक गोष्ट महत्वाची आहे की भारतीय राज्यघटना जी बदलत असताना आपल्याला एक गोष्ट निश्चित या ठिकाणी सांगावी लागेल. चला झाला आता.
ऐका, तुम्हीच ऐकावं म्हणून मी बोलतोय. आपल्याला भारतीय राज्यघटनेतील 1950 पासून आतापर्यंत 125 वेळा घटना दुरुस्ती करण्यात आपण यशस्वी झालोय. या अनेक दुरुस्तीच्या संविधानाचे सामर्थ्य वाढविले आहे. दुरुस्ती किती हो, परंतु भारतीय संविधान कोणी बदलू शकत नाही. जगातील घटनेचा अव्याहत वाटचालीत अमेरिका प्रथम क्रमांक आहे आणि त्यानंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. हे आपण या ठिकाणी विसरू शकत नाही. आपल्या देशाला शेजारील पाकिस्तानने 6 वेळा घटना बदलली, नेपाळने 5 वेळा बदलली, तर श्रीलंकेने 3 वेळा घटना बदलले. त्यामुळे हे देश अस्थिर असतात व हे आपल्याला दिसून येतं. परंतु भारत गेले 75 वर्ष एकसंघ राज्य म्हणून, एकसंघ देश म्हणून या ठिकाणी घटनेच्या आधारावरती काम करतोय. हे आपल्या सगळ्यांना या घटनेचं महत्व आहे. आणि अध्यक्ष महोदय, या घटनेवरती बोलत असताना अनेक सदस्यांनी आपले विचार मांडले आणि या घटनेवरती बोलत असताना आणखी एक गोष्ट जी महत्वाची आहे की दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी 15 कोटी रुपयाच्या नोटा जळलेल्या अवस्थेत सापडल्या. या राज्याचा 4 स्तंभ आहेत, त्याच्यामध्ये लोकशाहीमध्ये पत्रकारिता आहे, न्यायालयीन व्यवस्था आहे. आणि अध्यक्ष महोदय, न्यायालयीन व्यवस्थेच्या संबंधी जो एक फार मोठा आदर आपल्याला आहे, परंतु न्यायाधीशाच्या घरामध्ये आगीमध्ये जर अशा जळलेल्या नोटा सापडल्या असतील तर सामान्य जनतेचं नेमकं काय होणार आहे, हा खरा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, या संविधानाने खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना मतदानाचा अधिकार दिला. सर्वसामान्याने जगावं कसं, सर्वसामान्याने खावं काय, सर्वसामान्याने राहावं कसं, सर्वसामान्य विचार काय करावा, सर्वसामान्यांना अधिकार काय आहेत, सर्वसामान्यांचे न्याय हक्क काय आहेत, हे संविधानाने दिले. आणि त्यामुळे ही सगळी घटना ही आपल्या दृष्टीने तितकीच महत्वाची आहे. परंतु राज्यकर्ते या घटनेचा वापर करून सर्वसामान्यांना न्याय कसा देतात हे महत्वाचं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य जे महत्वाचं, त्याचा मराठी अनुवाद मी वाचतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मला वाटतं की संविधान व्यवहार्य आहे, ते लवचिक आहे आणि शांततेच्या काळात, युद्धाच्या काळातही देशाला एकत्र ठेवण्याइतके मजबूत आहे. खरंच जर मी असे म्हणू शकलो तर नवीन संविधानानुसार ज्या गोष्टी चुकीच्या झाल्या तर त्याचे कारण म्हणजे आपले संविधान वाईट होते असे नाही. आपल्याला असे म्हणायचे आहे की माणूस अप्रिय होता आणि तो राज्यकर्ता अप्रिय असेल तर विपरीत परिणाम जनतेला भोगावे लागतात. आणि म्हणून या दृष्टीने आपण या सगळ्या गोष्टीची नोंद घ्यावी. आजच्या या चर्चेमध्ये सहभागी होऊन विचार मांडण्याची मला आपण संधी दिलीत त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.